नमस्कार, मी पंडित अनुराग गुरुजी नाशिक त्र्यंबकेश्वर मधून आज जानकारी देणार आहोत की त्र्यंबकेश्वर मध्ये काल सर्पाची पूजा कशी केली जाते, पूजन मध्ये किती खर्च येतो आणि पूजन मध्ये टाइम किती लागतात आणि कोणत्या दिवशी करायला पाहिजे। सगळ्यात प्रथमला खाली नंबर दिला आहे पंडित अनुराग गुरुजींचा, तिथे जाऊन पूजेची जानकारी घेऊ शकता, पूजाची बुकिंग पण करू शकता। यदि तुम्ही त्र्यंबकेश्वरला येत आहात आणि व्हॉट्सअपला आपलं मुहूर्त मागवू शकतात। सगळ्यात प्रथमला तुम्हाला त्र्यंबकेश्वरला यायचं आहे। त्र्यंबकेश्वर आल्यानंतर सगळ्यात प्रथमला कुशावर्त कुंडला जायचं आहे। कुशावर्त कुंड मध्ये गेल्यानंतर तिथं आंघोळ वगैरे करायचं, स्नान करायचं आहे। त्याच्यानंतर गुरुजींच्या आश्रम मध्ये जायचं आहे। आश्रम मध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथमला जी तुमची विधी केली जाणार, पूजन मध्ये तुम्हाला 3 तासाचा टाइम लागेल, ज्याच्यामध्ये गणेश पूजन, कलश पूजन, पुण्यावाचन पूजन, षोडश महादुर्गा पूजन आणि नांदेड श्राद्ध पूजन, ज्याला आपण पितृपूजा सांगतो। त्याच्यानंतर अष्टदल पूजन, नवग्रह पूजन, देवादिदेव महादेवजीचा पूजन होणार। त्याच्यानंतर तुमच्या पूजामध्ये 9 चांदीचे नाग असणार, राहू केतूची प्रतिमा असते, त्यांचं पंचोपचार प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर होम हवन होणार आणि तुमच्या हाताने चांदीचे नाग नागिन विसर्जन होणार। ही असते काल सर्पदोषाची पूजाची संपूर्ण जानकारी। येताना आम्हाला काय काय आणायचं आहे, तर सगळ्यात प्रथमला पूजामध्ये बसायसाठी वस्त्र आणायचं आहे, ते पण आणलं तर ठीक आहे, नाही तर इथं त्र्यंबकेश्वरला भेटून जातात। आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष लागलेला आहे त्यांची जन्मकुंडली आणि आपल्या पूर्वजांचं नाव, तुमच्या परिवारामध्ये जे वारले आहे एका पेपरमध्ये सगळ्यांचं नाव आणि गोत्र लिहून आणायचं आहे। अजून जानकारीसाठी पंडित अनुरागशी संपर्क करा। ओम नमः शिवाय।